Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmai Joshi here for taking today's English grammar session. In today's session, let us learn about auxiliary verbs. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण सहाय्यक क्रियापदे बघणार आहोत. So let us revise a little bit. What are verbs? Those are action words. Example, run, write, sing, go, etc. म्हणजेच क्रियापदे काय करतात तर क्रिया दर्शवतात. Now, what is an auxiliary verb? Auxiliary, A-U-X-I-L-I-A-R-Y. Auxiliary verb. So, a verb that is used with a main verb to show tense, T-E-N-S-E, tense, or to make questions or passive form are called as auxiliary verbs or helping verbs. H-E-L-P-I-N-G, helping verbs. म्हणजेच काळ वगैरे दाखवणारे किंवा प्रश्नार्थक वाक्य करताना वापरले जाणारे मुख्य क्रियापदांबरोबर वापरायची जी क्रियापदं असतात त्यांना म्हणतात सहाय्यक क्रियापदे. ठीक आहे, तर आपण काही सहाय्यक क्रियापदे म्हणजे ऑक्झिलरी वर्ब्स बघणार आहोत. मी वाक्य सांगते आणि मग एक्सप्लेन करीन. पहिलं वाक्य बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल, द लिटिल चाइल्ड वॉज क्राईंग लाऊडली. वॉज क्राईंग. ओके, सो इन दिस सेंटेन्स क्राईंग or cry, cry, C-R-Y, cry is the main verb or मराठीत म्हणू शकतो आपण मुख्य क्रियापद आहे cry. Was crying. So what is was? W-A-S. So was is a auxiliary verb or सहाय्यक क्रियापद. In this sentence, was crying. So was, what does it do? was नी काय दर्शवलं जात आहे तर अपूर्ण भूतकाळ दर्शवला जातोय. तर मुख्य क्रियापद आपण पाहिलं आहे क्राय किंवा क्राईंग, ING त्याला फॉर्म लागला, आणि वॉज हे सहाय्यक क्रियापद आहे. आता आपण दुसरं वाक्य बघूया. ऑल ऑफ देम हॅड टेकन अ शॉर्टकट. हॅड टेकन. आता टेकन हे मेन वर्ब आहे, मुख्य क्रियापद आहे या वाक्यात, आणि हॅड हे आहे ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब म्हणजेच सहाय्यक क्रियापद. आता आपण तिसरं वाक्य बघूयात. व्हेअर डू यू स्टडी. हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आहे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे हे. व्हेअर डू यू स्टडी. तर यात स्टडी हे मेन वर्ब आहे किंवा मुख्य क्रियापद आहे, आणि डू हे आहे हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. डू इन धिस सेंटेन्स इज हेल्पिंग टू फॉर्म अ क्वेश्चन. अजून एक वाक्य बघूयात आपण. यू मस्ट कम्प्लीट युअर होमवर्क. आता कम्प्लीट हे आहे मेन वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. कम्प्लीट हे आहे मेन वर्ब किंवा ज्याला म्हणता येईल मुख्य क्रियापद या वाक्यात, आणि मस्ट हे जे आहे मस्ट इज अ हेल्पिंग वर्ब or an auxiliary verb which shows obligation. हे केलंच पाहिजे. So must is an helping verb over here. Now in all these sentences we have seen that
there is a main verb as well as there is a auxiliary verb or a helping verb. Now there are, we say, two types of auxiliary verbs also. The first one is the primary or the main auxiliary verb, म्हणजे ज्याला मुख्य सहाय्यक क्रियापद असं म्हणता येईल. आणि द सेकंड टाइप इज मोडल्स, MODALS, मोडल्स और मोडल ऑक्झिलरी वर्ब्स, ज्याला मराठीत म्हणता येईल अभिवृत्तीवाचक क्रियापदे, म्हणजे कॅन, मे, माइट, कुड ही सगळी आहे मोडल ऑक्झिलरी वर्ब्स. ही मी सविस्तर घेणार आहे पुढच्या सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण थोडी प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स जे आहेत, मुख्य सहाय्यक क्रियापदे, त्याची अजून थोडी उदाहरणं घेऊ. सो right now I will be talking about the principal or the main auxiliary verb, and in next session I will cover modal auxiliary verbs separately. So what are the principal or the main auxiliary verbs? These are the verbs that are used in forming tenses, TENSES, negatives म्हणजे नकारार्थी वाक्य, and questions म्हणजे प्रश्न. So these are normally the forms of the verbs be, have, have, and do. तर मुख्य सहाय्यक क्रियापद टेन्स म्हणजे काळ दर्शवण्यासाठी किंवा निगेटिव्ह करण्यासाठी, म्हणजे नकारार्थी वाक्य करण्यासाठी किंवा क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न करण्याकरता वापरतात. आणि ही कशाची रूपं आहेत ही मेन ऑक्झिलरी वर्ब्स? तर टू बी, हॅव आणि डू. तर टू बी हे मला वाटतं आपण एक सेपरेट सेशन त्याचं घेतलेलं होतं, तरी पण मी परत एकदा टू बीचं एखादं वाक्य घेते आणि मग हे मुख्य सहाय्यक क्रियापद आहे कसं ते आपण बघूया. तर टू बीचं एक वाक्य आहे, ही वॉज रनिंग आफ्टर द थीफ. तर आता रनिंग हे मेन वर्ब आहे यातलं, आणि वॉज आपण पाहिलं तसं हे आहे ऑक्झिलरी वर्ब. तर वॉज हे भूतकाळदर्शक रूप आहे टू बीचं, आणि म्हणून ते आहे मेन ऑक्झिलरी वर्ब. दुसरं उदाहरण बघूया, हॅवचं रूप येणार अर्थातच. तर वाक्य बघूयात, शी हॅज नेव्हर वर्कड बिफोर. आता हे वाक्य लक्षात घ्या, हे नकारार्थी वाक्य आहे, निगेटिव्ह आहे. शी हॅज नेव्हर वर्कड बिफोर. वर्कड हे मेन वर्ब होतं, यातलं मुख्य क्रियापद होतं, आणि हॅज हे झालं ऑक्झिलरी वर्ब. तर हे हॅव, हॅव या क्रियापदाचं पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळदर्शक रूप आहे हॅज. तिसरं वाक्य बघूयात, डू. शी डज नॉट डान्स वेल. तर हे नकारार्थी वाक्य आहे, डान्स हे यातलं मेन वर्ब आहे. डज नॉट हा प्रेझेंट टेन्स मधलाच निगेटिव्ह फॉर्म ऑफ डू आहे, डू डज नॉट. तर थोडक्यात टू बी, हॅव आणि डू ह्याची जी रूपं आहेत ती येतात मेन ऑक्झिलरी वर्ब्समध्ये, मुख्य सहाय्यक क्रियापदांमध्ये, आणि इतर जी आहेत ती असतात मोडल ऑक्झिलरी वर्ब्स. त्याच्याबद्दल आणि या दोन्हीतल्या फरकाबद्दल आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत सविस्तरपणे. तर थोडक्यात आपण आज काय पाहिलं, तो आज आपण घेतली ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यक क्रियापदे, मग त्याची काही उदाहरणं पाहिली आपण, आणि नंतर वी केम टू नो दॅट देर आर टू टाइप्स ऑफ ऑक्झिलरी वर्ब्स.
the principal or the main auxiliary verb, and the second one is modal auxiliary verb. We saw that the forms of the verb to be, have and do all come under primary auxiliary verbs or principal auxiliary verbs, and we are going to see modals, that is abhivrutti vachak sahaya kriya pada, in our next session. So I hope we have known something about auxiliary verbs today. If you have any questions or doubts, we can always discuss about them. So right now I'll be stopping here for today, and in next session let us look at modal auxiliaries in detail. So thank you and have a great day.